खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे हत्याकांडानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले काळोखे कुटुंबियांचं सांत्वन। फास्ट ट्रॅकवर खटला चालवून आरोपींना जलद शिक्षा होईल। एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील रायगडच्या खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात राहटवडे साईबाबा नगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती व शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे यांची धारदार शस्त्राने दिवसा ढवळा हत्या करण्यात आली। त्यानंतर नातेवाईक, मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी आरोपीला जलद अटक करावी या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला। या दुःखित कुटुंबियांचे शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काळोखे कुटुंबियांची शनिवारी भेट घेतली व सांत्वन केले। लोकांची सेवा करतोय आणि लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेला हा समाजसेवक त्याच्यावर निर्गुण हल्ला करून त्याचा निर्गुण खून करण्यात आला। अतिशय अमानवीय पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या झालेली आहे आणि ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। मुलीला शाळेत सोडवताना या ठिकाणी हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे, पाळत ठेवून पूर्णपणे नियोजन करून। हा नियोजित कटाचा भाग आहे आणि यामध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून या सामाजिक कार्यकर्त्याला मंगेशला मारलेला आहे। त्याच्या परिवाराच्या भावना अतिशय तीव्र आहेत, इथल्या जनतेच्या भावना देखील अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत हे सर्व आरोपी यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे। नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे। अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करतायत ही याची पुनरावृत्ती पुन्हा होता कामा नये यासाठी शासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा वृत्तीला